राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 मराठी आणि इंग्लिश विषयाची क्वेश्चन पेपर आहे. आपण इंग्लिश विषयाचे काही प्रश्नांचे एक्सप्लेनेशन्स इथे बघत होतो. तर बघा क्वेश्चन नंबर 59 बघा. सिलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन द गिवन सेंटेन्स. इथे आपल्याला एक फ्रेज दिली आहे सेंटेन्समध्ये. डू यू अंडरस्टँड व्हॉट द पोएट इज गेटिंग ॲट इन दिस लाईन्स. इथे आपल्याला गेटिंग ॲटचा करेक्ट मीनिंग ह्या लाईन्समध्ये काय अपेक्षित आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. डू यू अंडरस्टँड दॅट द पोएट इज गेटिंग ॲट. इथे गेटिंग ॲटचा मीनिंग असा होणार की सजेस्टिंग. व्हॉट द पोएट इज सजेस्टिंग. आपला करेक्ट ऑप्शन येणार सजेस्ट. खालचं पण क्वेश्चन बघा. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच आपल्याला आयडेंटिफाय करायचे. फर्स्ट बघा सॉफ्ट ड्रिंक्स हॅव अ हाय शुगर कंटेंट. सॉफ्ट ड्रिंकमध्ये साखरेचं प्रमाण खूप हाय असतं. शुगर कंटेंट हा इथे नाऊन आहे. तर नाऊन हे फर्स्ट पहिल्या ऑप्शनमध्ये दुसऱ्या पण आहे. त्याच्या पुढे बघा आय वॉज कंटेंट जस्ट टू स्टे ॲट होम अँड रीड. ते कंटेंट हे एक ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. ही वॉज प्लॅनिंग टू डेझर्ट हिज फॅमिली अँड गो ॲब्रॉड. तो काय प्लॅन करत होता त्याच्या फॅमिलीला एकटं सोडून डेझर्ट करणे म्हणजे एकटं सोडून कुठेतरी दूर जायचं तो प्लॅन करत होता. ते डेझर्ट हे एक ॲक्शन आहे म्हणून ते व्हर्ब येणार. आणि लास्ट आहे इट हॅजंट रेन्ड इन द डेझर्ट फॉर इयर्स. डेझर्ट म्हणजे इथे वाळवंट म्हणजे ते नाऊन येणार म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन येणार फर्स्ट वन नाऊन ॲडजेक्टिव्ह व्हर्ब नाऊन.